महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांना मानद डॉक्टरेट. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड हीच भविष्यातील दिशा. श्रीराम शक्तीपीठ संस्थानचे सचिव तसेच भारतीय जनता पक्षाचे आध्यात्मिक आघाडी नाशिक जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांना अध्यात्म, समाजसेवा, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. या सन्मानामुळे आध्यात्मिक क्षेत्रासह सामाजिक व धार्मिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सन्मान स्वीकारल्यानंतर बोलताना महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज म्हणाले की अध्यात्मातूनच विज्ञानाची निर्मिती झाली आहे. विज्ञानाला योग्य दिशा देण्याचे कार्य अध्यात्म करते. त्यामुळे अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणे ही आजच्या काळाची गरज आहे. या दोन्हींच्या समन्वयातूनच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. यावेळी त्यांनी सांगितले की पीठाधीश्वर राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी यांच्या प्रेरणेने गुरुकुलाची स्थापना करण्यात आली असून भारतीय संस्कृती, सनातन परंपरा, अध्यात्म आणि संस्कार यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी हे गुरुकुल कार्यरत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की या कुंभमेळ्यात ते सक्रिय भूमिका बजावणार आहेत. यंदाचा सिंहस्थ कुंभ हा त्रिखंडी योग पर्वकाल असून तब्बल 75 वर्षांनंतर असा दुर्मिळ योग जुळून आल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या कुंभमेळ्याला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महंत सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी सांगितले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभमेळ्याच्या विविध नियोजनात्मक कामांमध्ये ते सक्रिय सहभाग घेणार आहेत. देश विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, सुसज्ज आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या निवास, वाहतूक, स्वच्छता आणि आरोग्य इतर आवश्यक सेवांचे प्रभावी नियोजन करणे तसेच भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देता कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सांगितले की आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन प्रयागराज कुंभमेळ्याच्या धर्तीवर करण्यात येणार असून आधुनिक सुविधा, सुयोग्य व्यवस्थापन आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे हा कुंभ देशासाठी आदर्श ठरेल. तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा महत्त्वाकांक्षी हरित नाशिक हा उपक्रम यशस्वी करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण आणि प्लास्टिक मुक्त परिसराच्या माध्यमातून पर्यावरणपूरक सिंहस्थ कुंभमेळा साकारण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत नागरिकांनी आणि भाविकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले. मानद डॉक्टरेट प्रदान समारंभाचे आयोजन मारवाडी गुजराती सोशल कौन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अजित बागमार यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, संत, महंत, समाजसेवक, धर्मप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज बघा, आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना कोणीतरी दखल घेत असतं. तो एक आपण म्हणतो ना की कॉस्मिक एनर्जीचा माणूस असतो की त्याला आपल्यातली काहीतरी एनर्जी लक्षात येते आणि मग तो व्यक्ती आपली ती निवड करतो. तर नक्कीच अजितदादांचं खूप स्वागत झालं पाहिजे. सर्वांनी त्यांचं जोराने टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आजच्या क्षणाला असं वाटतंय की द टाइम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. म्हणजे खरी आता अध्यात्म आणि विज्ञानाची गरज आहे. जे आपल्याला सरांनी सांगितलं की गुरुकुल ही आपली संस्कृती आहे आणि आपली पुरातन संस्कृतीमध्ये गुरुकुलाची परंपरा चालत आलेली आहे. आपले जे काही देवदेवता झाले आपण बघितले की ते सगळ्यांनी गुरुकुल परंपरेतूनच शिक्षण घेऊन पुढे आले. तर तोच मानस आम्ही सुद्धा घेतलेला आहे. म्हणून मी तो स्लोगन बोललो की सायन्स बरोबर आपल्याला अध्यात्म पण पाहिजे, कारण अध्यात्मातून सायन्सची निर्मिती झालेली आहे. मग हे करत असताना गुरुकुल परंपरा खूप महत्वाची आहे. मग आपण आमच्या स्वामीजींच्या माध्यमातून आपण एक गुरुकुल पण स्थापन केलेलं आहे. त्याला ॲफिलिएशन आहे सीबीएसई बोर्ड ॲफिलिएशन दिलेलं आहे. आजही आमच्या गुरुकुलमध्ये विद्यार्थिनी 3रीची विद्यार्थिनी भगवद्गीतेचा मुखगत अध्याय म्हणते. याचं कारण एकच आहे की ती गुरुकुल परंपरेमध्ये शिकते. म्हणून मला असं वाटतं एक जे महापुरुषांनी आपल्याला घडवलं, ज्या महापुरुषांमुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलो, त्या महापुरुषांची आपण ओळख ठेवली पाहिजे, जाण ठेवली पाहिजे
आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण ते कार्य केलं पाहिजे. म्हणून एक थॉट आहे, थॉट्स ऑफ ग्रेट मॅन मस्ट नेव्हर डाय. म्हणजे ह्या महापुरुषांचे विचार जे आहे ते कधीच, म्हणजे महापुरुषांचे विचार हे अमरच राहिले पाहिजे आणि त्या महापुरुषांच्या विचारावर आपण चाललं पाहिजे. अजून एक मी थॉट असं सांगेल की एव्हरीथिंग चेंजेस, नथिंग रिमेन्स विदाउट चेंज. चेंज युअर थॉट आणि यू चेंज युअर वर्ल्ड. आणि तेच आपले अजित दादा करताय, कारण ते बदलले, त्यांनी दुसऱ्याला बदलताय आणि ते आज जगालाही बदलवण्यासाठी पुढे येत आहेत. तर नक्कीच त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. आज हा खूप खूप छान असा कार्यक्रम, सगळे डॉक्टर आहेत, जेवढे पुरस्कारार्थी आहेत तर सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि असेच कार्य अजितदादांकडनं पुढे घडत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय श्रीराम. मानद डॉक्टरेट पदवी आपल्याला या ठिकाणी बहाल करण्यात आली आहे. काय भावना आहे, काय सांगाल? सर्वांना जय श्रीराम. सर्वप्रथम तर सर्व नाशिककरांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि जे काही आपल्याला माहिती आहे की मारवाडी गुजराती सोशल काउन्सिल यांच्या मार्फत आज जे काही डॉक्टरेट पदवी बहाल झाली, तर याचं सर्वस्व श्रेय हे अजित दादा बागमारांचं आहे. कारण त्यांनी या सर्वातून प्रत्येकाची निवड करून प्रत्येकाला योग्य तो सन्मान देऊन तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, जेणेकरून समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर आपण काम करत असताना कुठेतरी आपल्याला एक प्रेरणा हवी असते. आणि ती प्रेरणा देण्याचं काम ज्याच्याकडे दायित्व आहे ते आपले अजितदादा बागमार आहेत. नक्कीच मला असं वाटतं की आज त्यांनी सगळ्या पुरस्कारार्थींना जे काही डॉक्टरेट असेल किंवा महाराष्ट्र गौरव पुरस्कार असेल, भारत गौरव पुरस्कार असेल, किंवा आपण बघितलं की दिल्लीवरून जे आपले यजमान आले त्यांना आपण विश्वरत्न म्हणून पुरस्कार दिला. तर नक्कीच हे कार्य प्रत्येकाकडनं होणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकाला मोटिवेशन मिळणं खूप गरजेचं आहे. समाजामध्ये प्रत्येक जण काम करत असतो, परंतु त्याला कुठेतरी प्रेरणा देऊन त्याला अजून जास्त कार्य करण्यासाठी प्रेरित कसं करता येईल हा एक त्या मागच्या ह्या मारवाडी गुजराती काउन्सिलचा आहे. तर नक्कीच त्यांच्या ह्या कार्यास खूप खूप शुभेच्छा. भविष्यात त्यांच्याकडे असेच उज्ज्वल कार्य होत राहो आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना डॉक्टरेट असेल, पुरस्कार असतील हे प्रदान करण्यात यावं. जय श्रीराम. आजच्या तरुण पिढीला अध्यात्माच्या याच्यातून काय संदेश द्याल? मी आता मगाशी माझं ज्यावेळेस बोलणं होतं की आजच्या पिढीला गरज आहे, तुम्ही काही थॉट बोललो होतो, द टाइम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. कारण आज आपण बघतो की समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर मुलं शिकतात, सुसंस्कारित नसतात, परंतु ते शिक्षण घेतात, उच्चस्त पदावर जातात. आणि जसं माईंनी सांगितलं मगाशी की शिकल्यानंतर काय होतं की माणूस हा सेल्फिश होतो आणि सेल्फिश झाल्यानंतर तो फक्त त्याच्यापुरता विचार करतो. आणि समाजामध्ये म्हणजे काय आपल्याला आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं, त्याच्या शिक्षणासाठी अमाप कष्ट केलेले असतात. कधी कधी आपण बघतो की जर पैसे नसेल तर शेती विकतो, आई वडील शेती विकतात आणि त्याच्यातून त्या मुलाला घडवतात. कालांतराने तो मुलगा घडल्यानंतर काय होतं की तो त्याच्या स्वतःपुरता विचार करतो, तो आई वडिलांचा विचार न करता, समाजाचा विचार न करता, कुठल्याही घटकाचा विचार न करता त्याच्या स्वतःसाठी तो स्वार्थ साधतो. आणि त्यामुळे आई वडिलांची जी अपेक्षा असते की मुलांनी मोठं झाल्यानंतर भविष्यामध्ये तो आपला आधार व्हावा, समाजासाठी त्यांनी कार्य करावं, ही अपेक्षा आई वडिलांची असते. आणि कालांतराने ती अपेक्षा त्यांची भंग होते. आणि मगाशीच सांगितलं की हे जे काय ओल्ड एज होम आहे, वृद्धाश्रम वाढण्याचं कारणच हे आहे. तुम्ही बघा, शेतकऱ्याच्या मुलाचे आई वडील ओल्ड एज होम मध्ये नसतात, परंतु जो चांगला शिकलेला आहे त्याचे मुलं, त्यांचे आई वडील ओल्ड एज होमला असतात. हे यामागचं कारणच हे आहे की मुलांनी आज प्रेरित व्हावं, संस्कार घ्यावे. आणि जसं की साहेबांनी मगाशी सांगितलं की गुरुकुलच्या माध्यमातून पुढे भविष्य घडवावं, संस्कार मिळावे आणि ती पुढे पिढी जी आहे तो सुसंस्कारित व्हावी आणि आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पण व्हावी. आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा आहे, भारतीय जनता पक्षाची देखील आपल्यावर जबाबदारी महाराज, असे बघता याकडे काय सांगाल? नक्कीच आपल्याला माहिती आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असेल, गिरीश भाऊ महाजनांच्या माध्यमातून असेल, या विशेष हा जो कुंभ आहे त्रिखंडी योग म्हणते या कुंभाला. 3 वर्षामध्ये तो कुंभ गेलेला आहे. आपण बघत असाल की 26 मध्ये ध्वजारोहण आहे, 27ला जे का आपण आता अमृत स्नान म्हणून संबोधलं आहे ते अमृत स्नान आहे, 20 मध्ये ध्वजा अवतरण आहे. तर हा 75 वर्षानंतर आलेला हा योग आहे आणि हा योग त्रिखंडी योग पर्वकाल असं याला म्हणतात. आणि आपल्याला माहिती असेल की देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, गिरीश भाऊंच्या माध्यमातून आज आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी एक विकासाचे पर्व म्हणून घेऊन आलेला हा कुंभ आहे. गेल्या कुंभांपेक्षा
कमीत कमी 100% जास्ती निधी यावर्षी आपल्याला या कुंभाच्या निमित्ताने मिळतोय. म्हणजे आज जवळजवळ 35,000 कोटी रुपयाचा निधी हा कुंभाच्या निमित्ताने नाशिकला आलेला आहे आणि कुंभामुळेच नाशिकचा विकास होत असतो हे आपल्या सर्व नाशिककरांना पण माहिती आहे. आणि इथून पुढे किंवा इथून मागे पण त्याच पद्धतीने विकास झालेला आहे. तर जास्तीत जास्त येणाऱ्या भाविकांची सोय कशी होईल, त्यांना निवारा कसा मिळेल, अन्नदान कसं होईल आणि येणाऱ्या भाविकाला कुठल्याही अडीअडचणीला तोंड न देता जो काही हा कुंभ आहे, जसं आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की प्रयागच्या धर्तीवर हा कुंभ होणार आहे, तर त्याच धर्तीवर कुंभ होईल आणि त्याच पद्धतीने आयोजन नियोजन सरकारचं चालू आहे. पर्यावरणपूरक आणि स्वच्छ कुंभमेळा होण्यासाठी समाजाची भूमिका काय असणार आहे? समाजाची भूमिका अशी आहे की जे काही शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, जसं की वृक्षारोपण आपण बघतो की हरित नाशिक म्हणून आता जे काही गिरीश भाऊ महाजनांचं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, तर त्या प्रत्येक प्रोजेक्टला जर नाशिककरांनी जर सपोर्ट केला, सहकार्य केलं, तर नक्कीच आपला जो काही पर्यावरणपूरक जो आपण कुंभ म्हणतो तो नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. भाविकांनी कुंभमेळ्यात येताना कुठल्या काळजी घ्यावा? भाविकांनी येताना आपली जी काही आपण ज्यावेळेस घरातून निघणार आहोत, तर आपल्याला माहिती आहे की आपण वाहनातून येणार आहोत, तर कुठल्याही पद्धतीने जास्ती गर्दी न करतात. कारण शासनाने आपल्याला माहिती आहे की साधारण 3,000-3,500 बसेसची उपलब्धता आपल्या नाशिक शहरासाठी करून दिलेली आहे. म्हणजे जिथेही वाहनतळ आहे, पार्किंगची व्यवस्था आहे, तिथून सगळं जे काही वाहतुकीचं साधन आहे ते सरकारच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून जे काही येणारे भाविक आहे ते बरोबर रामकुंड असेल, वेगवेगळे घाट असतील किंवा त्र्यंबकेश्वरला कुशावर्ता असेल किंवा आता जी काही नवीन निर्मिती चालू आहे घाटांची, त्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक भाविकाला सुखरूपपणे तिथे पोहोचता येणार आहे. म्हणून भाविकांनी कुठलेही म्हणजे आपण घाई गडबडी किंवा गोंधळ न करता या कुंभाच्या अमृत स्नानासाठी यावे.